श्री स्वामी समर्थ. तो स्वामींचा आवाज कोण होता? एक अनसॉल्व्ड अनुभव. आजचा स्वामी संदेश. एक रात्र होती. साधारणतः 2:45 झाले होते पहाटेचे. मुंबईतील एका छोट्या फ्लॅटमध्ये अर्जुन जागा होता. त्याच्या डेस्कवर लॅपटॉप सुरू होता आणि खोलीत फक्त पंख्यांचा आवाज. अचानक फोन वाजला. अननोन नंबर. अर्जुनने कॉल उचलला. हॅलो हॅलो. कोणताही आवाज नाही. फक्त 3 सेकंद शांतता आणि मग फोन कट झाला. पण त्या क्षणी त्याच्या फोनवर एक मेसेज आला. तू एकटा नाहीस. अर्जुन हसला. कोणी प्रँक करते वाटलं. कोणीतरी गंमत केली असेल असं वाटलं. पण पुढच्या 3 दिवसात तोच नंबर पुन्हा पुन्हा कॉल करत होता. कधी बोलत नव्हता. फक्त शांतता. त्या रात्री अर्जुनला एक विचित्र स्वप्न पडलं. एक अंधारलेलं जंगल आणि तिथे एक साधू उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश होता, पण डोळे पूर्ण काळे. तो साधू फक्त म्हणाला, तू शोधतोयस पण चुकीच्या दिशेने. दुसऱ्या दिवशी अर्जुनच्या ऑफिसमध्ये CCTV अचानक बंद झाले. त्याच वेळेला त्याच्या मॉनिटरवर एकच शब्द दिसला, ए. अर्जुन आता घाबरला नव्हता. तो ऑब्सेस्ड झाला होता. हे काय आहे? तो स्वतः रिसर्च करू लागला आणि एका ठिकाणी त्याला एक नाव दिसलं, स्वामी समर्थ. तो एका जुन्या बंद आश्रमात गेला, जिथे लोक जाणं टाळायचे. आत गेल्यावर पूर्ण शांतता, पण त्या शांततेतही काहीतरी जिवंत वाटत होतं. अंधारात अर्जुनला एक आवाज आला, तू आलास? पण तिथे कोणीच नव्हतं. अचानक त्याला तोच साधू दिसला. तोच चेहरा, तोच प्रकाश. पण यावेळी आवाज स्पष्ट होता, तू घाबरलास म्हणून मी अंधारात आलो. साधू म्हणाले, मी बाहेर नाही, तुझ्या मनात आहे. भीती वाढली की मी दूर वाटतो. स्वामी समर्थ. अर्जुन पूर्ण हादरला, कारण आता त्याला समजलं होतं, सर्व घटना बाहेरच्या नव्हत्या, त्या त्याच्या मनाच्या रिफ्लेक्शन होत्या. साधू गायब होण्याआधी म्हणाले, मी कधीच आलो नव्हतो, मी कधीच गेलोही नाही. अर्जुन आश्रमातून बाहेर आला, पण तो बदललेला होता. भीती गेली होती, मन शांत झालं होतं आणि समज आलं होतं. भीती बाहेर नाही, ती मनात असते आणि समज आली की सगळं बदलतं. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अर्जुन आश्रमातून बाहेर आला होता, पण आता तो घाबरलेला नव्हता. तो वेगळाच झाला होता. भीती नाही, पण सतत विचार.
हे खरं होतं की माझं मन? त्या रात्री पुन्हा फोन वाजला. अननोन नंबर. पण यावेळी अर्जुनने घाबरूनही नाही, शांतपणे उचलला. हॅलो. यावेळी आवाज आला, तू जवळ आहेस. आणि कॉल कट झाला. फोनवर आता एक नवीन मेसेज आला. जिथे सुरुवात झाली तिथे परत जा. अर्जुन थरथरला, कारण तोच पहिला स्वप्न आलं होतं आणि तोच जुना आश्रम. अर्जुन पुन्हा त्या आश्रमात गेला. यावेळी रात्र नव्हती, पण वातावरण जड होतं. आत गेल्यावर दार आपोआप बंद झालं. अचानक तोच साधू दिसला. स्वामी समर्थ. पण यावेळी तो बोलला नाही, तो फक्त पाहत होता. आणि मग अर्जुनला जाणवलं, हा बाहेरचा कोणी नाही, हा त्याच्या मनाचा भाग आहे. साधूचा आवाज आता त्याच्या मनात आला. मी कधीच बाहेर नव्हतो, मी तुझ्या भीतीचा आकार होतो. अर्जुनला सगळं स्पष्ट झालं. कॉल्स, मेसेज, त्याच्या भीतीचा विचार, स्वप्न, सर्व काही. साधू म्हणाला, मी तुला घाबरवायला आलो नव्हतो, मी तुला जागं करायला आलो होतो. त्या क्षणी अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. भीती गेली, कन्फ्युजन गेलं आणि मन शांत झालं. आकाशात हलका प्रकाश पसरला आणि आवाज आला, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. स्वामी समर्थ. भक्त हो, भीती बाहेर नसते, ती आत असते आणि समज आली की ती गायब होते. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज आपण पाहिलं रात्री 2:45 पहाटेला आलेला एक अननोन कॉल आणि सुरू झालेली एक रहस्यमय घटना. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका अशा मिस्ट्रीमध्ये घेऊन गेलो जिथे वास्तव आणि भास यामधला फरकच कळत नाही. स्वामी समर्थांच्या नावाशी जोडलेली ही घटना खरंच संकेत होती की मनाचा खेळ. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा संदेश बनवणं हे फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला. स्वामींच्या कृपेशिवाय आणि लीलेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.